नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण 86 आणि 87 असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. या श्लोकांमध्ये देवीसाठी आलेली जी विशेषण आहेत ती अशी आहेत की तिला प्रभावती म्हणजे तेजस्वी, प्रभारूपा म्हणजे तेजोमयी, ती सर्वोच्च शक्ती आहे असं तिला म्हटलंय. ती आणखीन कशी आहे तर विश्वाचं आद्य कारण आहे असं तिला म्हटलंय. व्यक्त आणि अव्यक्त या दोनही रूपामध्ये ती आपल्याला आढळते. ती संपूर्ण जग व्यापणारी आहे. वेगवेगळ्या आकारांनी ती प्रकट होते आणि विद्या आणि अविद्या या दोनही रूपांमध्ये ती दिसते. महाकामेश म्हणजे शंकर, या शंकराचे जे डोळे आहेत ते डोळे म्हणजे जणू काही कमळं आहेत आणि या कमळांना आनंद देणारी अशी ती चंद्रप्रकाशाचं रूप आहे असं म्हटलंय. ही विशेषणं ज्या 2 श्लोकांमध्ये आली आहेत ते आज आपण वाचायला शिकूया. तत्पूर्वी ध्यानाच्या श्लोकानं आपल्या पाठाची सुरुवात करू. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौल्य स्फुरत् तारानायक शेखरां स्मितमुखी मापीन वक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 86वा श्लोक आधी म्हणूया. तो असा आहे. प्रभावती प्रभारूपा प्रसिद्धा परमेश्वरी मूल प्रकृतिरव्यक्ता व्यक्ता व्यक्तस्वरूपिणी. 4 पादामध्ये विभागून आता हा श्लोक आपण म्हणणार आहोत. प्रभावती प्रभारूपा प्रभावती प्रभारूपा प्रभावती प्रभारूपा प्रभावती प्रभारूपा प्रभावती प्रभारूपा प्रसिद्धा परमेश्वरी प्रसिद्धा परमेश्वरी प्रसिद्धा परमेश्वरी प्रसिद्धा परमेश्वरी प्रसिद्धा परमेश्वरी प्रभावती प्रभारूपा प्रसिद्धा परमेश्वरी प्रभावती प्रभारूपा प्रसिद्धा परमेश्वरी प्रभावती प्रभारूपा प्रसिद्धा परमेश्वरी प्रभावती प्रभारूपा प्रसिद्धा परमेश्वरी. मूल प्रकृतिरव्यक्ता मूल प्रकृतिरव्यक्ता मूल प्रकृतिरव्यक्ता मूल प्रकृतिरव्यक्ता मूल प्रकृतिरव्यक्ता मूल प्रकृतिरव्यक्ता व्यक्ता व्यक्तस्वरूपिणी व्यक्ता व्यक्तस्वरूपिणी व्यक्ता व्यक्तस्वरूपिणी व्यक्ता व्यक्तस्वरूपिणी व्यक्ता व्यक्तस्वरूपिणी मूल प्रकृतिरव्यक्ता 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 व्यक्ता व्यक्तस्वरूपिणी. आता संपूर्ण 86वा श्लोक म्हणूया. प्रभावती प्रभारूपा प्रसिद्धा परमेश्वरी मूल प्रकृतिरव्यक्ता व्यक्ता व्यक्तस्वरूपिणी प्रभावती प्रभारूपा प्रसिद्धा परमेश्वरी मूल प्रकृतिरव्यक्ता व्यक्ता व्यक्तस्वरूपिणी प्रभावती प्रभारूपा प्रसिद्धा परमेश्वरी मूल प्रकृतिरव्यक्ता व्यक्ता व्यक्तस्वरूपिणी प्रभावती प्रभारूपा प्रसिद्धा परमेश्वरी मूल प्रकृतिरव्यक्ता व्यक्ता व्यक्तस्वरूपिणी. 87वा श्लोक आता म्हणूया. तो असा आहे. व्यापिनी विविधाकारा विद्या विद्या स्वरूपिणी महाकामेश नयन कुमुदाल्हाद कौमुदी. आता ही जी दुसरी ओळ आहे ती संपूर्ण एकच शब्द आहे. महाकामेश नयन कुमुदाल्हाद कौमुदी म्हणजे शंकरांच्या डोळ्यांना कमळाची उपमा दिली आहे आणि या कमळांना आनंद देणारी ती ही चंद्रप्रकाशासारखी आहे असं म्हटलंय. पण म्हणण्याच्या सोयीसाठी आपण 2 पादामध्ये ही ओळ सुद्धा म्हणणार आहोत. पहिली ओळ अशी आहे. व्यापिनी विविधाकारा व्यापिनी विविधाकारा व्यापिनी विविधाकारा व्यापिनी विविधाकारा व्यापिनी विविधाकारा
विद्या विद्या स्वरूपिणी. आता यामध्ये विद्या आणि अविद्या हे दोन शब्द इथे आहेत, म्हणून म्हणत असताना विद्या विद्या स्वरूपिणी पहिल्या विद्यानंतर थोडंसं आपण लांबवणार आहोत, कारण तिथे अविद्या असा शब्द आहे. विद्या विद्या स्वरूपिणी, विद्या विद्या स्वरूपिणी, विद्या विद्या स्वरूपिणी, विद्या विद्या स्वरूपिणी, व्यापिनी विविधाकारा 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 विद्या विद्या स्वरूपिणी. महाकामेश नयन, महाकामेश नयन, महाकामेश नयन, महाकामेश नयन, महाकामेश नयन, कुमुदाल्हाद कौमुदी, कुमुदाल्हाद कौमुदी, कुमुदाल्हाद कौमुदी, कुमुदाल्हाद कौमुदी, कुमुदाल्हाद कौमुदी. महाकामेश नयन कुमुदाल्हाद कौमुदी, महाकामेश नयन कुमुदाल्हाद कौमुदी, महाकामेश नयन कुमुदाल्हाद कौमुदी, महाकामेश नयन कुमुदाल्हाद कौमुदी. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. व्यापिनी विविधाकारा विद्या विद्या स्वरूपिणी, महाकामेश नयन कुमुदाल्हाद कौमुदी, व्यापिनी विविधाकारा विद्या विद्या स्वरूपिणी, महाकामेश नयन कुमुदाल्हाद कौमुदी, व्यापिनी विविधाकारा विद्या विद्या स्वरूपिणी, महाकामेश नयन कुमुदाल्हाद कौमुदी, व्यापिनी विविधाकारा विद्या विद्या स्वरूपिणी, महाकामेश नयन कुमुदाल्हाद कौमुदी, व्यापिनी विविधाकारा विद्या विद्या स्वरूपिणी, महाकामेश नयन कुमुदाल्हाद कौमुदी. आजच्या भागामध्ये आपण 86 आणि 87 असे 2 श्लोक वाचायला शिकलो. उद्याच्या भागात भेटूया या पुढच्या 2 श्लोकांच्या पठणासाठी. श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः.